नमस्कार मंडळी. तर कसे आहात तुम्ही सगळेजण? तर आमच्या इथे बघा सकाळीच पाऊस पडला होता. हे बघा सगळं ओलं ओलं झालंय. आभाळ बघा अजून आहे, मस्त शिराळ शिराळ वातावरण आहे. तुमच्या इकडे पण पाऊस पडलाय का? याला अवकाळी पाऊस बोलतात, ते तर तुम्हाला माहितीच आहे. याच्यामुळे तब्येत पण आता खराब होणार, तर सांभाळून राहावा सगळ्यांनी. तर आजचा व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे आमचे येणारे व्ह्यूज आहेत. कमेंट येत आहेत की ताई तुमचे एवढे छान छान व्हिडिओ असतात, पण तुम्हाला व्ह्यूज का एवढे कमी येतात? तर त्याचं कारण पण तुम्हीच आहात. कारण आम्ही तुमच्यासाठी एवढे छान छान व्हिडिओ काढतो आणि तुम्ही आहे की ते बघतच नाहीत. असं का? असं करू नका. तुमच्यासाठी व्हिडिओ काढतात तर नक्की बघा. चॅनलवर जाऊन बघा. नोटिफिकेशन जर तुम्हाला येत नसेल तर चॅनलवर जाऊन बघा. सविता भालेराव नाव सर्च करा आणि बघा. एवढे छान छान व्हिडिओ आहेत, तुम्हाला नक्की आवडतील. तर प्लीज सपोर्ट करा आम्हाला, कारण तुमच्यासाठी आम्ही एवढं मेहनत करतोय. तुमचा सपोर्ट असल्याशिवाय काही नाही. आम्हाला एनर्जी पण येणार नाही त्याच्यासाठी व्हिडिओ काढायला. मूड ऑफ होतोय हो. म्हणजे एवढं आपण छान छान तुमच्यासाठी व्हिडिओ काढतोय आणि त्याला व्ह्यूजच नसतील तर काय फायदा, बरोबर ना? तर चला, आता सकाळची वेळ आहे आणि आता 8 वाजले. माझं पाणी वगैरे झालं आहे भरून. तर तुम्हाला मी आज सकाळपासून मी काय काय करते ते सगळं दाखवणार आहे, डेलीचा रुटीन. तर हे बघा, सकाळी मी किती 7 वाजता उठते, कारण 7चाच अलाराम लावते मी. आमच्या इथं पाणी 7 वाजता येतं, तर त्याच्यासाठी 7 वाजताच उठावं लागतं. आणि पाण्याचं आमच्या तर खूप टेन्शन चाललेलं आहे. मोटर लावल्याशिवाय तर काय पाणीच येत नाही. आणि मी सकाळी उठून पाणी पहिलं भरलं आणि स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आहे. हे बघा, मस्तपैकी पालक पनीर बनवलं आहे, चपात्या बनवल्या, माझा स्वयंपाक वगैरे झाला आहे. आणि आता भांड्याचा ढिगारा पडलेला आहे, तो मला आवरायचा आहे. आणि इकडे माझी आरू अजून झोपलेली आहे. आरूची अजून झोप झालेली नाही, कारण ती झोपती पण उशिरा आणि उठती पण उशिरा. आणि वरती मयुरेश झोपलेला आहे, तिकडे वरती मयुरेश झोपतो, त्याची पण झोप झाली नाही. म्हणजे गरमी एवढी होते ना, त्याच्यामुळं रात्रीची लवकर झोप लागत नाही. मला आमच्या बिल्लूला दाखवायचंच राहिलं. हे बघा, बिल्लू आमचा इकडं असतो या घरामध्ये. काय बिल्लू? बिल्लूचा बघा नाश्ता वगैरे झालेला आहे. बिल्लूला सकाळीच नाश्ता लागतो सगळ्यांच्या आधी, कारण नाईट करतो ना इथं, दिवसभर गेटवर बसलेला असतो इथे. काय रे बिल्लू? हां. आणि हे पण लवकरच उठतात, 6 वाजता उठतात, त्यांचं आवरतात ना, चहा पितात आणि निघतात. तर ते पण सकाळी लवकरच गेलेत. आणि नंतर राहतं मग माझं घरातलं सगळं. आणि आरूची शाळा कशी, आता एक्झाम चालू आहे ना, तर आरूला शाळेत जायचं आहे, आवरावर करायची आहे. तर आता बघा मस्तपैकी ऊन पडलं आहे, आभाळ सगळा गेला आहे, उगा नावालाच पाऊस पडला आहे नुसता. ठीक आहे, बरं झालं, कारण मला आता काम करायचं होतं आणि इथं एक तर वरती छप्पर पण नाही मारलेली. जोरात पाऊस आला असता तर मग मला काम नसतं करता आलं, कारण मी इथे वट्ट्यावरच काम करते. सगळे भांडे काढलेत बाहेर, आता मी भांडे घासून घेणार आहे. चला, भांडे घासून झाले, आता मी मांडणीवर लावून घेते. झालं भांड्याचा ढिगारा समाप्त. चला, भांडे लावून झालेत, आता किचनचा वट्टा साफ करून घेते. किचनचा वट्टा माहिती आहे ना, किती पण साफ केला तरी पण तो किती आपण सारखं काय ना काय करत राहतो, तो सारखा घाण होत राहतं. आणि मला तर कशी सवय आहे माहिती आहे का, स्वयंपाक करता करता थोडं जरी सांडलं की लगेच पुसायचं, थोडं जरी सांडलं तरी पुसायचं. आणि त्याच्यामुळे मला किती वेळा चटके लागलेले आहेत. तुम्हाला पण सवय असेल ना, आपल्याला वट्टा घाण नाही ठेवू वाटत की नाही. त्याला साफ करून घेते. किचन कसं स्वच्छ दिसलं म्हणजे छान वाटतं. तर बघा माझं किचन किती साफ झालेलं आहे, वाटतं ना काम झाल्यासारखं थोडंफार. किचन साफ तर खूप छान वाटतं. आरू आणि बिल्लू बघा कसा झोपलाय. झाली झोप आरू? गुड मॉर्निंग. हे बघ ऊन आले बाहेर बघ. आज माहिती आहे का पाऊस पडलाय. चला उठा. आज मस्त पाऊस पडलाय, पण आता माहिती आहे का एवढं गरम व्हायला लागले ना, बघत असताना एवढा घाम आलाय मला, आणि त्यातमध्ये दम पण खूप लागतोय. आमचा बिल्लू बघा, बिल्लू बघा कसं झोपलाय बघा. बिल्लू जबरदस्तीचा मामला, त्याला आवडत नाही असं घेतलेलं, जबरदस्ती बसलाय. काय झालं बिल्लू? जबरदस्ती पकडलं दीदीने. ए बाबा, त्याला आवडत नाही असं पकडलेलं जरा सुद्धा, बरोबर ना? आरू उठ चल. चला, आता आरू उठली आहे, तिला नाश्ता देते. मयुरेशला पण आता उठवते, त्याचा पण नाश्ता होईल. आणि मग परत थोडेफार भांडे पडणार आहेत. अरे सोड आरू, चल तोंड धुवून घे, ब्रश कर पटकन, मग आंघोळ करशील. चला, आरूला डायरेक्ट आता नाश्ता म्हणून भाजी चपाती देते. मयुरेश पण उठलेला आहे, झालं चालू आहे बघा. मयुरेश उठला की झालं चालू. काय काय केलं? ओढणी अशी फेकली तर लागलं हिला.
काय बोलते मग तू का असं वागतो तिच्या बरोबर? उठ चल उठ. त्याला ना पप्पा आल्यावर बघते त्याला. उठ चल उठ. तू गप्पा बसा आता. तिच्या पाठी नको लागूस तू. मयुरेश उठला ना की झालं. दोघांचं जरा पण जमत नाही. नुसतं भांडण असतं सकाळपासून. माझं डोकं खात राहतात दोघं पण. आता कसं मयुरेशला सुट्टी पडली आहे ना तर आता घरातच असतो. आता 10वीचा एक्झाम झालाय त्याचा. आता रिझल्ट बाकी आहे. हो अरे तू गप ना रे. तुला जमत नाही का तिला डवचल्याशिवाय? उठ ये. यांचं भांडण तात्पुरतं असतं. आता भांडण करतील आणि थोड्या वेळाने बरोबर खेळत बसतील. रोजचं आहे ते. चला नाश्ता करून घ्या चल. दोघांचा तर नाश्ता चालू आहे शांतपणे तेही. तर चला या दोघांचा नाश्ता चाललाय तोपर्यंत मी या कपड्यांच्या घड्या करून घेते. सकाळी पाऊस आला मी तसंच घाईमध्ये कपडे काढले होते. थोडं ओलसरच आहेत. थोडे भिजले होते कारण मी बघितलंच नाही पाऊस आलेला. चला मी पण चहा पिऊन घेते आणि कपडे धुवायला जाते. तर चला फायनली माझं काम झालंय आणि आरूची पण आता तयारी चालू आहे शाळेत जायची. तर चला आम्ही पटकन तयार होतोय आणि शाळेत जायला निघतो. चला आरूचा शाळेचा टाइम झालाय जायचा. आम्ही निघालोय आता शाळेत जायला. काय आरू? भर दुपारचा आरूची शाळा. आरू कॅप नाही घातलास? घालतेस? ऊन लागते ना. चला आमचा रिक्षा वाट बघतोय आरूची. चला आरू. ह्या टायमाला शाळेत जायचं म्हणजे खूप ट्रॉफिक पण असते आणि खूप कडक ऊन पण असतं. पण काय करणार शाळेत तर जावंच लागेल ना. आरूचा एक्झाम चालू आहे. काय आरू? उन्हामध्ये ट्रॅफिक जमले ना अजून मला कंटाळा येतो आणि शाळेत जायचं पण कंटाळा येतो. हो का? मी पण किती पॅक करून घातलं. Don't think that my head's on straight. Gotta flip it and grip it and go and get an x-ray. What's wrong with me? I just feel weight pushing on my chest and it squeezes till I suffocate. Better change my mindset, meditate. आता आरू शाळेत जाईल. काय? बाय. राहू दे बाळा. बाय बाय. आम्ही येतो हा. तर चला आराध्याला शाळेत सोडलंय आणि आता आम्ही दिघ्याला जाणार आहोत माझ्या आईकडे. कारण तिकडे थोडं काम आहे बचत गटाचं. थोडं फॉर्मवरती सह्या करायच्या आहेत. त्याच्यासाठी आईने बोलवलं होतं. तर म्हटलं चला टाईम आहे तर जाऊन येऊ. कारण 1.5 तास आहे अजून. आराध्याची शाळा सुटूसपर्यंत आम्ही रिटर्न येणार आहोत. तर आता आम्ही तिकडे निघालो. बघा इकडे पण ट्रॉफी. आता आम्ही मार्केटमध्ये आलो होतो कलिंगड घेण्यासाठी. म्हटलं कलिंगड घेऊन जावं जाताना. पण इथं सगळेच फ्रूटवाले उचलले गेलेत म्युन्सिपाल्टीवाल्यांनी. We're living my pace. You're only young once. Yeah, that's all great. But I also want a future where I'm okay. Living life is doing lots of cocaine. Wait, no, it's living with no shame. भेटला एवढा उन्हामध्ये आता कुठे मिळणार होतं. सगळा खाली रस्ता दिसतोय. All I want, and I pray, all I need are some better days. Yeah, all I need are some better days. 'Cause all I want, and I pray, I believe in a better day. तर आईला कॉल केला होता. तर आई बोलते लगेच घाई कशाला येता. जेवण वगैरे करून जायला पाहिजे होतं ना. संध्याकाळी यायचा आरामशीर. पण आईला सांगितलं की लगेच आम्ही निघणार आहे. तर लगेच ओरडायला लागली. तिला म्हणजे निवांत आलेलं आवडतं जेवण खावण करून निघायला. इथे माझा भाऊ मिळालाय. कामाला चालला. ते सही करायची आहे ना त्याच्यासाठी बोलवलं होतं. तो पण कामाला चाललाय आता. चला आम्ही पोहोचलोय आता. चला बघू आई काय करते. फोनवर चालू आहे. बरी आहे ना? काय मग कसं आहेस? हा बरं आहेस? ये घरात. शाळेत नाही गेला? सुट्टी आहे. हा आई देते थंड आणायला पैसे. बोलते जेवत तर नाही थंड तर पिऊन जावा. आईने कलिंगड कापलंय आता सगळ्यांसाठी. मिरिंडा पण आला आपला. धराव. पेपरांचं काम पहिलं करून घेते. सह्या करायच्या राहिल्यात.
ते पहिलं करून घेते, नाही तर परत टाइम होईल जायला. चला सया वगैरे झालाय, आता आम्ही घरी जायला निघतोय. आई थांब थांब बोलते, पण काय आता उशीर होईल परत शाळेत जायला पण. चला चला बाय बाय. तिकडं बाय बाय. सगळीच घाई. 2 वाजले, अर्धा तासामध्ये आता पोहोचायचंय शाळेमध्ये. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सगळेजण गावाला जातात, पण आम्हाला गाव आहे पुन्हा, आमचं जवळच गाव आहे, पण गावाला आमचं कोणच नाही आहे. नातेवाईक जास्त आहेत, पण लांबचे नातेवाईक आहेत, सगळे आमचे इथेच आहेत. त्याच्यामुळं काय पुण्याला काय राहायसारखं नाही आहे आमच्या. आणि राहायला आई तरी गडिग्यामध्येच राहते, ठाण्यामध्ये. मग आम्हाला गावच नाही सुट्ट्यांमध्ये कुठं जायचं, त्याच्यामुळे खूप कंटाळा येतो. कुठं जाऊ असा आम्हाला सगळ्यांनाच विचार पडतो, सुट्ट्यांमध्ये कुठं जावं काय. पोरं पण पाठी जा लागतात, मम्मी कुठं तरी जाऊया फिरायला. 2:10 झाले आणि आजची शाळा 2:30 वाजता सुटणार आहे. तोपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे तिकडे. आता पुढे ट्रॉफिक नसली पाहिजे फक्त. आता टेन्शन झालंय, कारण ट्रॉफिक क्लिअर होतच नाहीये. आता 5च मिनिटं राहिलेत आणि मला वाटत नाही की आम्ही टायमावर पोहोचू म्हणून. खूप उशीर होणार आहे आणि त्यातमध्ये एवढं ऊन आहे ना, तिथे थांबायला पण जागा नाही. टीचर लोक कसं मुलांना सोडतात आणि लगेच जातात. चला फायनली ट्रॉफिक क्लिअर झाली आहे आणि रस्ता झाला आहे मोकळा. तर आता आम्ही सुसाट निघालोय, कारण 2:30 तर वाजलेलेच आहेत. आरूची शाळा सुटली आहे, उशीर तर होणारच आहे आता आम्हाला जायला. आरू बसली असेल उन्हामध्ये, वाट बघत आता चाललोय आम्ही, निघालो. फायनली शाळेपाशी पोहोचलो आम्ही. उशीर झाला ना बाळा? हा सॉरी, किती झाली मला. वाटलंच होतं. अरे कसली फास्ट पळवली पप्पानी रिक्षा, माहिती आहे का तुझ्यासाठी. ट्रॉफिक मध्ये अडकलेलं ग, वाटलंच होतं सोना माझी कुठं बसली असेल. आता आरूला घेतलंय, जीवात जीव आला. आता खूप टेन्शन झालं आम्ही पोचतो का नाही टायमावरती. घामाघूम झाली माझी सोना. चला आता आम्ही घरी निघतोय. काय झालं आरू? बाकी सगळे रिक्षा येत होते, मला वाटलं तुम्ही आलात, त्यामुळे मी उठून बघत होते. अच्छा, पण तुम्ही नव्हतात. वाट बघत बसलेली, सॉरी. तर बघितला कसा असतो आमचा पूर्ण दिवस, म्हणजे सगळ्या घरातलं कामं वगैरे आवरून सगळ्या दिवसभरामध्ये काय काय करते ते आज मला दाखवायचं होतं. तरी पण मी संध्याकाळचं काय दाखवत नाही, शूट नाही करत आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल मग त्याच्यासाठी. आणि संध्याकाळी आम्ही व्हिडिओसुद्धा काढतो. दिवसभर कसा टायमिंग नसतो हिचा. आता ह्या टायमाला सुटल्यावर थोडा आराम करणार, मग थोडासा अभ्यास करणार, मग संध्याकाळीच आम्हाला व्हिडिओ काढायचा टाईम असतो. तर आम्ही संध्याकाळी व्हिडिओ शूट करतो, त्याच्यामुळे झोपायला पण टाईम होतो. खूप मेहनत केली जाते व्हिडिओ काढायला, पण तसे व्ह्यूज येत नाही, त्याच्यामुळं थोडा मूड ऑफ होतो. तर आमचे व्हिडिओ तुम्ही डेली बघत जावा, त्याच्यामुळे आम्हाला अजून उत्साह येईल व्हिडिओ काढायला. आणि हा तुम्हाला आमचे ब्लॉग बघायला आवडेल का? असे डेली रुटीनचे काय ना काय आम्ही कुठे कुठे जातो, कुठं कुठे एन्जॉय करतो बघायला, ते पण कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्यासाठी डेली व्हिडिओ काढत जाईल जसं टाईम मिळेल तसं. आणि तुम्हाला काय प्रश्न असतील ते देखील विचारा, मी ब्लॉगमध्ये तुमचं प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.